गोंदियात सामान्य प्रसूतीनंतर बाळंतपण महिलेचा मृत्यू झालाय. बाळंतीण महिलेचा मृत्यू झालाय. गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील हा संपूर्ण प्रकार समोर आलाय. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आता नातेवाईक घेत. प्रसूतीनंतर अधिक रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडल्याने केटीएस रुग्णालयात दाखल केले. सर ये घटना तो है, ये रुग्णालय का है उसका हॉस्पिटल। इसके बारे में तो कुछ ना कुछ कार्रवाई करना भी चाहिए और लापरवाही बहुत है इसमें। डॉक्टरों को माइनस नहीं है बात करने का तरीका, और जो बाहर से गरीब पेशेंट आते किस लिए आते हैं उनके लिए कुछ ना कुछ सुधार होना चाहिए। बिल्कुल सुधार नहीं है यहाँ पे। पेशेंट में लापरवाही होती है सर, या बिना लापरवाही काम होते नहीं है। तो पैसे मांग के ही पूरा काम करते हैं। नहीं, डॉक्टर लोग नहीं करते पैसे की मांग। जो वहाँ गार्ड लोग हैं, अंदर ओटी में जो रहते हैं, लोग पैसे की मांग करते हैं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष जुनगरे आपल्यासोबत जोडलेत. आशिष, खरं तर गोंदियामधली घटना आहे आणि या ठिकाणी डॉक्टरांनी योग्य उपचार केला नाही अशा प्रकारचा आरोप नातेवाईकांनी केला आणि बाळंतीण महिलेचा मृत्यू झाला. काय सांगशील सविस्तर, ही संपूर्ण घटना नेमकी काय? नक्कीच प्रतिभा उके अशी मृतक महिलेचं नाव आहे. ती जी सडक अर्जुनी इथे तिचं माहेर होतं आणि त्याप्रमाणे तिडका या गावाची ती असून तिथे उपचारासाठी ती प्रसूतीसाठी गेली होती. मात्र तिचं प्रसूती झाली नाही. तिचं जे आहे गोंदिया इथे रेफर करण्यात आलं आहे. मात्र गोंदिया येथील जे डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या परिजनाकडून लावण्यात आलेला आहे. त्या महिलेला प्रसूतीनंतर अधिक रक्तस्राव झाला आणि डॉक्टर तिच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र तिची प्रकृती फारच बिघडली, त्यामुळे तिला केटीएस रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. मात्र 2 दिवसानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आणि महिलेचा मृत्यू मागे डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आहे अशा तिचा पतीचा आणि त्यांच्या परिजनाचा आरोप आहे. नक्कीच आशिष, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. Thank you.